जय शिवराय. जय शिवराय जय शिवराय. कुठून आलात? छत्रपती संभाजीनगर. क्या बात आहे. पूर्ण पायी? पूर्ण पायी गेलेले कामातून, पण आता पहिले मंजिल जवळ जवळ आली. खडी चढाई आहे तरी जाणार. हे माझं पहिलं वर्ष. याच्या आधी केदारनाथला गेलेलो छत्रपतींना सोबत घेऊन. क्या बात आहे. हा, या वर्षी रायगडचं कसं नियोजन मग? म्हणजे 11 महिने घरग्रस्त जीवन जगायचं आणि 1 महिना धर्मासाठी. त्या धर्मासाठी छत्रपती सोबत असतं. टेम्परेचर 45+ आहे. बस त्यावेळेस दिक्कत होती, खांदे सोडले. बाकी मावळे खूप मदत करताय रस्त्याने. क्या बात आहे. हा, पूर्ण ओलागत झालंय. मग एवढे खांदे सोडलेत तरी पण मग का इच्छा एवढं सगळं करण्याची? मावळे ना, मावळ्याने एकदा ठरवलं ना पोहोचणारच, तिथपर्यंत जाणारच, कसं करून जाणार. विषय काय माहिती आहे का, ज्यावेळेस मी 4000 किलोमीटर पदयात्रा केली ना, त्यावेळेस माझी वैयक्तिक जात म्हणून नाही मला संबोधलं गेलं, त्यावेळेस मराठे म्हणून मला संबोधलं गेलं. 350 वर्षापूर्वी जे माझ्या राज्यांनी बीज रोवलंय तर वंश वळागत महाराष्ट्राच्या बाहेर जे नाही का लोकांनी आजही त्यांच्या ब्रेनमध्ये आहे की ज्यावेळेस आपला हे सनातन धर्म संकटात येईल त्यावेळेस महाराष्ट्रात राहणारा कुठल्याही जाती धर्माचा माणूस असतो तो एक छत्रपतींचा मराठी मावळे म्हणून त्यांना संबोधलं जातं. तिथं मग मला कळालं की अरे हे तर राज्यांनी 350 वर्षापूर्वी जे त्यांच्या बीज पुरवलंय किंवा मराठी आपल्या सनातन धर्मावरती किंवा कुठल्याही हिंदुत्वावरती काही बी जर कधी अत्याचार जरी व्हायला लागले तर त्यावेळेस महाराष्ट्रात राहणारा छत्रपतींचा मावळा हा मराठात संबोधला जातो बाहेर आणि तेच मदत करतील बा. आणि तिथून मी प्रेरणा घेतली आणि तिथून हरिद्वार ते केदारनाथ छत्रपतींना घेऊन परत एकदा 4000 नंतर परत 500 किलोमीटरची पदयात्रा केली आणि ही एक 12 ज्योतिर्लिंग छत्रपतींना सोबत घेऊन फिरणार आहे आणि ही एक परत 500 किलोमीटरची पदयात्रा होणार. अशी टोटल माझी 5000 किलोमीटर कंप्लीट होऊन जाणार 6 महिन्यात. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय.